नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात बहुजन समाज सत्तेत वाटेकरी होणार, इंजिनियर सुरेश फड। परभणी बहुजन समाजातील युवक आज मोठ्या संख्येने रिपब्लिकन सेनेत दाखल होत आहे। कार्यकर्त्यांच्या सत्तेत वाटेकरी करण्याचा निर्धार रिपब्लिकन सेनेने केला असून शिवसेना शिंदे गट व रिपब्लिकन सेना युती ही बहुजन समाजाला सत्तेत बसवणार असल्याचे प्रतिपादन पश्चिम जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश फड यांनी केले। रिपब्लिकन सेना पक्षाचे महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष किरणभाऊ घोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील युवकांचा भव्य प्रवेश सोहळा सावली विश्रामगृह येथे संपन्न झाला। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। किरणभाऊ घोंगडे आपल्या मनोगतात म्हणाले की आजपर्यंत नेत्यांनी कार्यकर्त्यांचा वापर केला। स्वतःचे नेते खासदार आमदार मंत्री झाले, कार्यकर्ते उपेक्षित राहिला, परंतु आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्ता राजकीय क्षेत्रात सत्तेत बसणार असा विश्वास व्यक्त केला। याच सोहळ्यात तरुण युवा नेतृत्व दीपक कांबळे यांची परभणी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। या पक्षप्रवेश सोहळ्यात प्राध्यापक संजय दराडे, लखन जामकर, लिंबाजी कनकटे, नामदेव कनकटे, बंडू गाडे, नामदेव साठे, सुनील कांबळे, चंद्रशेखर कांबळे, बबन शिंदे, आकाश अहिरे सह असंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। यावेळी राजकुमार सूर्यवंशी, दिगंबर अण्णा घोबाळे, कचरूदादा गोडबोले, प्रीतम वाकळे, चंद्रकांत दुधमल, निलेश डुमणे, सुभाष खिल्लारे, लक्ष्मीकांत पंडित, रवींद्र दिपके, अविनाश खाडे, रवी खंदारे, रवी चौधरी, गजानन सरोदे, नागेश भैया मस्के, बशीर अहमद भाई, अजय खाडे, आर्यन बनसोडे पंडित आदी उपस्थित होते। पक्षप्रवेशाचा कार्यक्रम परभणीच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरून आणि जिल्ह्यातील समाजच्या मागणीवरून बरेच कार्यकर्ते या माध्यमातून आमचे महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष किरणजी घोंगडे, राजकुमार सूर्यवंशी आणि इतर सर्व काही पदाधिकारी यांच्या सोबत आम्ही पक्षप्रवेश करून घेतलेला आहे। सेनेची एकनाथ शिंदे साहेबांसोबत युती असल्यामुळे आमच्या आनंदराज आंबेडकर साहेबांनी तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो या त्यांच्या हाकेला आम्ही प्रत्युत्तर देऊन इथं परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रिपब्लिकन सेना वाढवून युतीमध्ये आमचे उमेदवार कसे जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी आम्ही काम करणार आहोत। परभणी शहरातील सावली विश्रामगृहामध्ये रिपब्लिकन सेनेची अतिशय महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली। आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक युती मागच्या महिन्यामध्ये झाली। शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची शिवशक्ती भीमशक्ती निर्माण झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते प्रवेश घेऊ लागलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज परभणीचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश फड यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी शेकडो युवकांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि जे भविष्यामध्ये आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता सत्तेमध्ये गेला पाहिजे, आनंदराज साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते अतिशय ताकदीने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि मला ठाम विश्वास आहे येणाऱ्या काळामधल्या ज्या स्थानिक निवडणुका आहेत या स्थानिक निवडणुकामध्ये आंबेडकरी कार्यकर्ता सत्तेत गेल्याशिवाय राहणार नाही असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।